सर्वांना सर्वप्रथम जय भीम. मित्रांनो, सध्या संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये येणाऱ्या 134व्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीची तयारी पूर्ण जगभरामध्ये चालू आहे. त्या जयंतीचं निमित्त म्हणून महाराष्ट्रभरामध्ये अनेक ठिकाणी, अनेक शहरामध्ये, ठिकठिकाणी, गल्लोगल्लीत बाबासाहेबांचे बॅनर, होर्डिंग, अनेक कार्यकर्ते, बुद्धिस्ट समाजाचे किंवा टोटल इतर समाजातलेही ज्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तव्याची, कामाची जाणीव आहे, ते कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून बॅनर, फलक लावत आहेत ठिकठिकाणी, चौकात. तर ते बॅनर ज्या ठिकाणी चौकात आज लागले जातात, त्या बॅनरच्या संदर्भात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्ताने काढलेल्या बॅनरवर अण्णाभाऊंचा फोटो का टाकला नाही, असा मातंग समाजातल्या अनेक तरुणांचे मला स्वतः कॉल आले आणि त्यांचं तसं म्हणणं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीत अण्णाभाऊंचे फोटो टाकण्यात आले नाहीत कुठल्याच बॅनरवर. आता एक तुरळक ठिकाणी काही टाकले असतील, पण बहुतांशी ठिकाणी टाकले नाहीत, असं माझ्या मातंग समाजाच्या अनेक मित्रांची तक्रार आहे माझ्याकडे, किंवा त्यांचं म्हणणं आहे. त्यांनी मला बोलून दाखवली गोष्ट. तर माझं त्या मित्रांना असं सांगणं आहे की मित्र हो, ठीक आहे, त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीमध्ये किंवा त्या बॅनरमध्ये अण्णाभाऊंचा फोटो टाकला नाही, तर त्याच्यामध्ये फारसं काही जीवाला लावून घेण्यासारखी ही गोष्ट नाही. त्याचं कारण असं आहे की अण्णाभाऊंच्या जीवनामुळे इथल्या बौद्ध समाजाच्या जीवनात, किंवा बौद्ध असो, शीख असो, इस्लाम असो, किंवा अनेक अखिल मानव जातीच्या जीवनामध्ये अण्णाभाऊच्या असण्याने किंवा नसण्याने फारसा असा काही फरक पडला नाही किंवा पडणार नाही. म्हणून त्यांना अण्णाभाऊंचा फोटो लावण्याची गरज भासत नाही. अण्णाभाऊंचा फोटो लावला नाही किंवा अण्णाभाऊंना त्यांनी घेतलं नाही, स्वीकारलं नाही, तरी त्यांच्या जीवनात कुठली फार मोठी आफत येणार नाही किंवा त्यांना कोणतं संकट येणार नाही. म्हणून त्यांना अण्णाभाऊंची काही गरज वाटत नाही. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो, आपण बरेच मित्र म्हणतो की बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो तर आम्ही प्रत्येक जयंतीत लावतो, किंवा अण्णाभाऊंच्या जयंतीत आम्ही डॉक्टर बाबासाहेबांचा फोटो लावतो. तर मग इथला बुद्धिस्ट वर्ग अण्णाभाऊंचा फोटो जयंतीमध्ये का लावत नाही? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तुम्ही फोटो लावतो हे जर उदाहरण देत असाल, तर तुम्हाला ते लावणं भागच आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या असण्यामुळं इथल्या अखिल मानव जातीच्या जगण्याला एक स्वरूप आलं, किंवा त्यांच्या जगण्याचा एक मोल झाला. त्यांच्या असण्यामुळं इथल्या जनावरापेक्षा हीन असलेल्या स्थितीला पोहोचणाऱ्या माणसाच्या जगण्याला त्यांच्यामुळं मोल झाला. म्हणून इथल्या एका बौद्धांच्याच नाही, तर जो माणूस आहे इथं, तर त्या संपूर्ण माणसाच्या जगण्याला बाबासाहेबांमुळं आकार आला. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बौद्ध समाजच नसून तर ह्या पृथ्वी तलावरला प्रत्येक माणूस डॉक्टर बाबासाहेबांच्या कृतज्ञता व्यक्त करतो. बाबासाहेब आता काय बरेच मित्र मला बोलले की बाबा त्यांनी आमच्या अण्णाभाऊंचा फोटो लावले नाही. वाशिमचा एक मित्र मला फोन केला, म्हणे आता सर आमचे फोटो अण्णाभाऊंच्या कुठल्याच बॅनरवरती लावले नाही, तर आम्ही येणाऱ्या जयंतीमध्ये अण्णाभाऊंच्या, बाबासाहेबांचा फोटो बॅनरवर टाकणार. टाकू नका. तुम्ही बाबासाहेबांचा फोटो नाही टाकले किंवा बाबासाहेबांना नाही तुम्ही त्या क्रॉसिंग केले, बाबासाहेबांच्या विचारांना जर क्रॉसिंग करण्याचा प्रयत्न केले, तर तुमचीच राख रांगोळी होणार आहे आणि त्याच्यामध्ये तुमचाच सत्यानाश होणार आहे. मग तुम्ही काय करायचं हे तुम्ही ठरवा. अण्णाभाऊंच्या असण्याने किंवा नसण्याने इथल्या मानवी जीवनाच्या कल्याणाचा कोणता विषय येत नाही. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, जे लोक म्हणतात ना आज आम्ही घेतो ते श्वास आणि खातो तो घास डॉक्टर बाबासाहेबांच्यामुळं, हे ते काय उगाच नाही. ह्या सगळ्या गोष्टींचा इथल्या मातंग समाजातील तरुणांनी विचार करून सगळे निर्णय घ्यावेत.
एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून मी माझ्या तरुण मित्रांना व समाज बांधवांना सांगू इच्छितो. जय भीम, नमो बुद्धाय.